आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शंकराचार्यांना काय कळतं असं विचारण्यामुळे सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या। अशा मंत्र्याला बरखास्त करावं किंवा भाजपनं 22 जानेवारी आधी माफी मागावी, संजय राऊतांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये नारायण राणेंच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन। शंकराचार्यांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात क्रांती चौकामध्ये पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। निलेश राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा। अजित पवार गटाच्या त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षाकडून औरंगजेबाच्या समाधीचं कौतुक। संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर किरण चौधरी पोलिसांच्या ताब्यात। हिंगोलीमधल्या महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला पालकमंत्री अब्दुल सत्तारच गैरहजर। राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे उपस्थित असल्यानं ते अजित पवारांसोबत असल्याची चर्चा। धाराशिवच्या कोडगावमध्ये मराठा आंदोलकांनी अडवली तानाजी सावंतांची गाडी। आरक्षणासाठी आमचेही प्रयत्न सुरू, जीवाचं बलिदान न देता आरक्षणाचा लढा सुरू ठेवण्याचा सावंतांचा सल्ला। पुण्यात हुंडाईच्या प्रकल्पाद्वारे 7,000 कोटींची गुंतवणूक होणार। फडणवीसांची हुंडाई कंपनीच्या एमडींसोबत चर्चा। शरद मोहोळचा गेम केलाय मास्टर माइंडला सांगा। मोहोळच्या हत्येनंतर आरोपीचा सरकारी कर्मचारी संतोष कुरपेला फोन केल्यानं संतोष कुरपे अटकेत। अकोल्यामधल्या नमो चषकादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली। दुर्घटनेमध्ये 70हून अधिक जण जखमी। दगड पारवा तालुक्यामधली घटना, जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू।